तर काही गोष्टी मनात ठेवायच्या असा सल्ला अजित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दिला। कोकाटेंना अजून गोष्टी मनात ठेवायची सवय नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय। आता मला जास्त महागात पडताय असंही सूचक वक्तव्य अजित पवारांनी केलंय। शेतकऱ्यांच्या बाबतीत अशा गोष्टी बोलणं योग्य नाही असंही अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंना स्पष्ट शब्दात सांगितलंय। ढेकळांचे पंचनामे करायचे का असं वक्तव्य कोकाटे यांनी केलं होतं। नुकसानीचे पंचनामे चालू आहे ना, पंचनामे केले सर, शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे बुवा असं। ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाचे पंचनामे करायचे का? नाही, कांदे वगैरे ज्या पोळी वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील। जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे करताय ना, त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही। साडीतले नाही, कांदा काढून पडलेला आहे शेतामध्ये, जो काढून पडला आहे शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करते। शेतात जे काही पिकं असतील त्याचे पंचनामे रीतसर होतील। मी त्याच्यामध्ये मागही माणिकरावांना सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होता कामा नये। त्याच्यामध्ये आता शेवटी तो आपला बळीराजा आहे, तो लाखाचा पोशिंदा आहे। त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता आम्हालाही माहिती आहे, आम्ही पण शेतकरी आहोत, परंतु काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या, मनात ठेवायच्या। त्यांना अजून सवय नाही मनात ठेवायची, त्याच्यामुळे असलं होतं। महागात पडतं दादा हे, फार महाग, आता मला जास्त महागात